नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. अखेर मित्रांनो, 20व्या हप्त्याचं वितरण 31 मे रोजी होणार का, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, आता 20वा हप्ता या कारणास्तव हप्ता जमा होणार नाही. काय काय कारणं आहेत या संदर्भात सुरुवातीस माहिती घेण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करू शकता. बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला बेल आयकॉन जो आहे तो ऑल प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाणार आहे. तर एकंदरीत आपण पाहिलं तर अनेक दिवसापासून प्रतीक्षित शेतकरी बांधव आहेत 20व्या हप्त्या संदर्भात. आणि मित्रांनो, आता 31 तारखेला मिळणार का, तर संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. तर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर या कारणास्तव पहिलं कारण आहे ते आहे लँड व्हेरिफिकेशनचा प्रॉब्लेम. हा जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम अनेक शेतकरी बांधवांना आहे. हा प्रॉब्लेम दुरुस्त असणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला हा हप्ता मिळवण्यास अडचणी येऊ शकतात. त्या अनुषंगाने या हप्ता मिळवायचा असेल तर हे काम करणं अनिवार्य केलेलं आहे. त्या अनुषंगाने हे काम अनिवार्य केलेलं आहे ते तुम्ही करू शकता. तर 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ही लँड व्हेरिफिकेशन असेल, KYC असेल किंवा आपले शेतकरी ओळखपत्र असेल ते काढून घ्या. अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. PM किसान योजनेच्या लाभधारकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय. तर शेतकरी मित्रांनो, हे काम करणं तुम्हाला अनिवार्य केलेलंच आहे. त्या अनुषंगाने आपण कामे हे पूर्ण करू शकता, अन्यथा तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. लँड व्हेरिफिकेशन असेल, KYC असेल आणि मी म्हटल्याप्रमाणे शेतकरी ओळखपत्र असेल, आधार सेडिंग यस असणं पण फार महत्त्वाचं आहे. हे तिन्ही कामे पूर्ण करा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. तसेच आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन जो आहे तो ऑल प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल. तर धन्यवाद मित्रांनो.